हॅलो. तर फर्स्ट सक्सेसफुल ट्रेडनंतर मी माझ्या दुसऱ्या ट्रेडचं प्लॅनिंग करत होते. ते रेकॉर्डिंग करायचा राहिला पहिला ट्रेड. सो सेकंड ट्रेड माझा असं होतं, की वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं होतं. खाली 15 मिनिटाचा एफ-व्ही-जी मी ड्रॉ करून घेतला आणि त्या एफ-व्ही-जीला येऊन जर मार्केटने मला जसं हवं तसं स्ट्रक्चर बनवलं, तर मी ट्रेड इनिशिएट करणार होते. 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती स्विच झाले आणि तिथे ते स्ट्रक्चर मी ड्रॉ करून घेतलं. हे स्ट्रक्चर असं आहे, की जो करंटची स्विंग आहे, जेव्हा तो ब्रेक होईल आणि मार्केट परत त्या एफ-व्ही-जीला येईल, तिथं एक रिव्हर्सल साईन दाखवतो आपल्याला आणि तिथे आपण ट्रेड इनिशिएट करणार असतो. असं नाही की लगेचच वरती तिथे होणार. जिथे कुठे हे खाली येऊनही होऊ शकतं आणि इथे तुम्ही बघू शकता की माझं लास्ट स्विंग थोडीशी क्लिक झाली, स्वीप झाली आणि त्याच्यानंतर माझा ट्रेड इनिशिएट होणार होता, जेव्हा तो एफ-व्ही-जीला खाली येणार होता. सो मी सगळं 15 मिनिटावरती एनालिसिस करून घेतलं आणि माझा ट्रेड इनिशिएट झाला. इनिशिएट झाल्यानंतर अगदीच थोडाच गेला आणि मला एस-एल दिला. या एस-एलचं लॉजिक नंतर मी शोधलं की माझं कुठे चुकीचं गेलं आणि मला ते लॉजिकही कळलं. आणि हे सगळं मी माझ्या जर्नलमध्ये लिहिते, म्हणजे नेक्स्ट टाईम मला ती चुकी करायला नको. कधी-कधी एस-एल देऊनही भरपूर शिकायला भेटतं.